कुर्ला विधानसभा पहुंचे आदित्य ठाकरे ने सभी से यहां की महाविकास आघाड़ी की उम्मीदवार प्रवीणा मोरजकर को भारी मतों से जिताने का आह्वान किया। उन्होंने कहा कि महाराष्ट्र में अब बदलाव जरूरी है। इस सभा में इकट्ठी भीड़ को वह संबोधित कर रहे थे। वैसे कुर्ला की जनता ने भी कहा कि यहां बदलाव होकर रहेगा। बहुत खुशी हो रही है कि अभी 23 तारीख को जनता का राज आने वाला है। 23 तारीख को महाविकास आघाड़ी का राज्य आने वाला है। बहुत लोगों का प्रेम है, आशीर्वाद है, सहकार्य है। क्योंकि जब मैं नगर सेविका थी तभी से ये जानते हैं कि ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे की एक कार्यकर्ता है और वो जमीन पे टिके सब शिव सैनिकों के साथ समाज कार्य करती है। और उनको ये भी पता है कि आगे चल के विधानसभा में भी हम सब मिलके उद्धव साहब के शिवसैनिक और सब स्थानीय जनता विधानसभा का बहुत बड़ा विकास है जिसमें मेरा जन्म हुआ है। मैं युवा रेगर विकास समिति अध्यक्ष हंसराजी रेगर। मेरे वार्ड में जब हमारे बाला साहब नगर सेवक थे जिनके द्वारा इतना सुंदर अच्छा विकास इन्होंने किया था, जो आज महानगर पालिका की जो स्कूल है वो पहले 1 माले की थी, आज वो 4 माले की है। जो काम इन्होंने जो किया उनको काम को देखते हुए आज हमारे कुर्ला विधानसभा क्षेत्र में प्रवीणा ताई को आगे लाने के लिए, उनकी जीत करवाने के लिए हम एकत्र होकर उनको कुर्ला विधानसभा क्षेत्र से विजय करना हमारा कर्तव्य, हमारा धर्म। हम सभी जाति के धर्म के लोग इनके साथ रहेंगे। इनको बहुमत वोटों से हम विजय करवाएंगे। अच्छा काम, सुंदर काम इनका है और करेंगे और आगे भी करेंगे। जय भीम, जय रविदास, जय महाराष्ट्र। देखिए, एक कहावत है, सत्य परेशान होता है लेकिन पराजित नहीं होता है। इसी तरह यहाँ की जनता जानती है क्या काम हुआ है और क्या काम होना बाकी है। इस बार महिला को चांस देना चाहिए और मैं कांग्रेस पार्टी की तरफ से यहाँ पे आया हूँ। मैं यही चाहूंगा कि डॉक्टर बाबा साहब सामने आना चाहिए लोगों के। जिस तरह से मुख्यमंत्री ने कहा यहाँ पर 2000 करोड़ रुपए का उन्होंने यहाँ पे निधि लाया था, यहाँ तो कोई निधि दिखी नहीं रही। गली सड़कें यहाँ की गटरे वगैरह सब इसी तरह जैसे थे वैसे के वैसे पड़ी है। आप यहाँ कुरेश नगर में चले जाइए, में चले जाइए, हमारे तिलक नगर में वहाँ पे प्रेसिडेंट नगर की तरफ कुछ भी विकास नहीं हुआ है। तिलक नगर ऑलरेडी क्षेत्र है तो वहाँ के लोगों को खाली भरमाया जा रहा है और कुछ भी काम नहीं हो रहा है। 2000 करोड़ दुबई में भले प्लॉट लिया रहेगा, दुबई में अपनी प्रॉपर्टी बनाने लगी, लेकिन कुर्ला के अंदर कुछ भी काम नहीं किया। मैं बोलता हूँ मैं, और इसके पहले भी मुख्यमंत्री ने बहुत बड़े बड़े वादे किए हैं और जनता को पता है जो 2000 रुपए कहाँ है, 7 समुद्र पार, मतलब समुद्र पार है। दुबई में आजकल बहुत ठाकरे ने इसी तरह से मैं तो यहाँ के 2000 करोड़ रुपए हमारे कुर्ला में उस भीड़ में और इस भीड़ में फर्क है। वो पैसे लिए भीड़ है, हम लोग के सच्चे कार्यकर्ते, ईमानदार, सच्चे और कट्टर शिवसैनिक है और सभी पदाधिकारी जो कट्टर है, कोई भी पैसा नहीं लेके काम करने वाले। तो ये तन मन से कर रहे, धन से नहीं कर रहे कोई। तो इसके लिए इसका वजन ज्यादा है। ऐसे ठाकरे इलेक्शन आएगा तो 2000 3000 के 2000 किधर गए अपने को मालूम नहीं। वही 2000 अभी इलेक्शन में उतर रही है लगते मेरे को, लोगों को जमा करने के लिए। पर 2000 में बिल्डिंग के लादीकरण और नेहरू नगर का विकास से भी हाथ में नहीं हुआ है और 2000 कागज पे लिखे रहेंगे लगते, नहीं तो 2000 घर पे रहेंगे तो लोगों को बांटने में जा रहे, वही रह सकते। मैं जनता को बोलूंगा कि उद्धव साहब का काम देख के और लोगों को पैसे में न भूलते हुए सच्चाई का साथ दे के ये टाइम बदल करना जरुरी है, वो करके मशाल जलाना। इथे शेजारी आपल्या बीकेसी मध्ये इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर जे काँग्रेसच्या सरकारने आणलं होतं, मनमोहन सिंग साहेबांनी मुंबईला दिलं होतं, ते पण उचललं आणि नेलं कुठे होतं? गुजरात। मग ही बुलेट ट्रेन नेमकी कोणासाठी होते? बुलेट ट्रेनचा नक्की फायदा कोणासाठी आहे? महाराष्ट्राला की गुजरातला आहे? मध्ये मध्ये मला पत्रकार विचारत असतात की हा मराठी विरुद्ध गुजराती वाद आहे का? मुळीच नाही। गुजरातला काही त्यांच्या हक्काचं मिळत असेल, मला आनंद आहे। जसं आसामला काही मिळालं आनंद आहे, कर्नाटकाला काही मिळालं आनंद आहे, तेलंगणाला काही मिळालं आनंद आहे।
माझीही नेहमी भावना राहिली की देशातलं प्रत्येक राज्य जर प्रगती करायला लागलं तर देश प्रगती करेल. पण मी लढतो त्या गोष्टीसाठी जिथे तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या मातीतल्या तरुण तरुणींचे नोकऱ्या आणि रोजगाराच्या संध्या खेचताय आणि घेऊन जाताय गुजरातला. तिथे मला लढायला लागतं आणि तिथे आपल्याला परिवर्तन घडवायला लागेल. जसा हा उद्योगपत्यांचा विश्वास उद्धव साहेबांवर होता, उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीवर होता. आपल्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपण आणली या राज्यामध्ये. तसे या 2 वर्षामध्ये एक सुद्धा उद्योगपती असे नाही आहेत ज्यांचा विश्वास ज्या महाराष्ट्र सरकारवर आहे किंवा राजवटीवर आहे. ना एकनाथ शिंदेवर आहे, ना देवेंद्र फडणवीसजींवर आहे, ना कोणावर आहे. कारण ह्याचं कारण एकच आहे, कारण एक घटना बाहेर सीएम आणि 2 हाफ सीएम. जायचं कोणाकडे? एकाकडे गेलं की दुसरे नाराज, दुसऱ्याकडे गेलं तर तिसरे नाराज. मग ह्याचे चेले बोलवतात, त्याचे चमचे बोलवतात. जायचं कुठे? पण हा प्रश्न आपण सोडवत असताना मी तुम्हाला अजून एक सांगतो, उद्योगपत्यांचा तर विश्वास आहेच उद्धव साहेबांवर, पण त्याच सोबत जो आपला कामगार वर्ग आहे त्याचा देखील विश्वास उद्धव साहेबांवर आहे. आणि काळे कामगार कायदे आपण ह्या महाराष्ट्रात लागू करू देणार नाही. आहेत हे मोठे प्रश्न आहेत. मी जसं सांगितलं ना की आपल्याला आपले जे सरकारी कर्मचारी असतील, बीएसटीचे कर्मचारी असतील, त्यांच्या पेन्शन असतील, त्यांच्या ग्रॅच्युटी असतील, सफाई कर्मचारी असतील, आपले पोलीस वर्ग असेल, ह्यांना तर आपल्याला मुंबईत घरं द्यायचीच आहेत. पण मुंबईकरांचा जेव्हा विषय येतो तेव्हा मुंबई म्हणून आपल्याला जे मागे खेचलं जात आहे, कुठे कुठे खेचायचं मागे, कुठे कुठे अंधारात न्यायचं, तर एक उदाहरण तुम्हाला मिळत असेल आणि सापडत असेल ते आपल्या प्रत्येक गल्लीमध्ये सापडत असेल. आणि ते उदाहरण म्हणजे आपली बीएसटी बस सेवा आहे. बीएसटी बस सेवा आहे. इथे किती लोकांनी बीएसटी वापरली जरा हात करून दाखवा मला. सगळ्यांनी वापरली ना? आणि कोण असे आहेत का ज्यांनी बीएसटी कधी वापरलीच नाहीये? सगळ्यांनी वापरली बीएसटी. आता तुम्ही मला सांगा, आपली बीएसटी जगातली जी सर्वात परवडणारी बीएसटी आहे, 5 रुपयात 5 किलोमीटर, 10 रुपयात 10 किलोमीटर, 15 रुपयात 15 किलोमीटर आणि 20 रुपयात तुम्ही कुठूनही कुठे जाऊ शकता. आपल्या काळात, आपल्या महाविकास आघाडीच्या काळात, ठीक आहे 25 वाजले, पुढे पळायचं, बीएसटीच पकडून पळायला लागणार आहे पुढे. पण आपल्या महाविकास आघाडीच्या काळात आपण ज्या बीएसटी बसेस 10,000 पर्यंत देणार होतो, 10,000 मुंबईत इलेक्ट्रिक बस आणणार होतो, ह्या गेल्या 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, ऐन सणावारी, मग गणपती असतील, नवरात्री असतील, आत्ताचं आपली दिवाळी असेल, ऐन सणावारी रेल्वेचे तर मेगा ब्लॉक केलेच, पण आपली बीएसटी ही कमी करत गेलेले आहेत. म्हणजे रस्ते बंद, उड्डाण पूल जे आहेत ते खोदून ठेवलेले आहेत, सायन्सचा पूल बंद करून टाकलेला आहे, बीएसटी बंद करून टाकायची. म्हणजे मुंबई ही ट्रॅफिकच्या विळख्यामध्ये अडकली की मुंबईमध्ये कोणी उद्योग करायला येणारच नाही, गुंतवणूक करायला येणारच नाही. मुंबईत जे कष्टकारी आहेत, कामगार आहेत, ते वेळेवर पोहोचू शकणार नाहीत आणि मुंबईला आर्थिकदृष्ट्या मारून टाकायचं. आणि हेच सरकार जे एकनाथ शिंदेचं आहे, जे भाजपाचं आहे, ज्यांच्या मनात महाराष्ट्राबद्दल द्वेष आहे, ह्याच्यासाठी तुम्ही येत्या 20 तारखेला मतदान करू शकणार आहात का? करू शकणार आहात त्यानुसार मतदान, की परिवर्तन घडवायचं आहे? कारण परिवर्तन घडवणं गरजेचं आहे. आज मी इकडे जर भाजपचे कोणी कार्यकर्ते आले असतील त्यांना देखील विचारत आहे, तुम्ही मला सांगा ना, भाजपचे कार्यकर्ते असाल, संघाचे कार्यकर्ते असाल, गेल्या 2 वर्षामध्ये आपल्या राज्याला जसं काही मिळालं नाही तसं तुम्हाला तरी काहीतरी मिळालंय का? एकनाथ शिंदेच्या गद्दाराने सगळं काही मिळालं. मग मंत्रिपद असतील किंवा कुठचीही मोठी महामंडळ असतील किंवा कुठच्याही न्यासाचे अध्यक्ष असतील, या गेल्या 2 वर्षात भाजप कुठे आहे, भाजपला काय मिळालं? आणि त्याहून पुढे जर आपण पाहायला गेलं तर जे मूळ भाजपवाले होते ते देखील आज कुठे आहेत? आपल्याला हे परिवर्तन घडवायला लागेल. आपल्यामध्ये आता जे येऊन सांगतात बटेंगे तो कटेंगे, हे बरोबर सांगितलं आहे. कारण जर आपण विखुरले गेलो तर आपला खिसा हा कापला जाणार आहे, महाराष्ट्राचा हा खिसा कापला जाणार आहे. एक राहिंगे म्हणजे आपण महाराष्ट्र म्हणून एक राहिलो तर भाजप आणि एकनाथ शिंदेकडून सेफ राहू, हे देखील आपल्या लक्षात असायला पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला एकच पुढे निघताना विचारत आहे की मला माहिती आहे 20 तारखेला तुम्ही भरघोस मतदान करणार आहेत, ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला करणार आहे. माहिती आहे मला माहिती आहे तुम्ही प्रवीणताईंना आमदार बनवणार म्हणजे बनवणार आहात. पण जर आपल्याला हे पक्क करायचं असेल तर मला तुम्ही एक उत्तर द्यायचं आहे. 20 तारखेला इथे सगळ्या ज्या महिला बसल्या आहेत, तुमची निशाणी कुठची? इथे सगळे जे पुरुष बसले आहेत, तुमची निशाणी कुठची? जे तरुण वर्ग बसलाय, महिला आणि पुरुष, आपली निशाणी कुठची? जे वयस्कर असतील, आपली निशाणी कुठची? सगळ्या पक्षातले इथे जे आलेत मुंबईकर म्हणून, आपली निशाणी कुठची? 20 तारखेला परिवर्तनाची निशाणी कुठची? महाराष्ट्रात परिवर्तनाची निशाणी कुठची? उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीला मतदान करायचं असेल तर निशाणी कुठची? गद्दारांना गाडायचं असेल तर निशाणी कुठची? महाराष्ट्राला पुढे न्यायचं असेल तर निशाणी कुठची? महाराष्ट्र द्वेष्टांना गाडायचं असेल तर निशाणी कुठची? 20 तारखेला निशाणी कुठची? 20 तारखेला निशाणी कुठची? 20 तारखेला निशाणी कुठची? मग
मशाल 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 मशालीवर मतदान करा आणि महाराष्ट्रातला अंधार दूर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.